जय शिवराय मित्रांनो, कसे आपली मंडळी सगळे मजेत आहे ना. तर असं इकडं वातावरण चालू आहे. इकडं याच्या चुली खाली झाल्या तर आपण इकडे याच्या ठिया पकडला आता विनोद भाऊच्या. आपला ठिया तिकून इकडं आपल्या इकडं डब्बे डुब्बे यायचे नेती ना. आता ज्याचे डोमोबाची पाल्टी देऊन द्या लागल. डोमोबाची पाल्टी सांगा लागल घेऊन जा म्हणून. बापरे बापरे, आपण पाणी गरम करून राहिलो बा. पाणी काही होई नाही गरम. चला भेटून मित्रांनो. ह्या इकडं म्हणते यायच्या आता हे काळाचे आपल्याला पाल हे यायच्या ओळखीच्या माणसं आहे म्हणते केरल्याच्या. त्यानं का मला कमेंट केली आहे, म्हणजे तो यूट्यूबरच आहे. का म्हणते तुझ्यासोबत आपण दोघं व्हिडिओ बनवू म्हणते बाबा आम्हाला, अशी कमेंट केली आहे त्यानं. त्यानं नाही का ते आपले मोठे आहेत म्हणून त्यानं पाहून आता आपण काय विचारायचं. हे इकडं आपल्याला चालू आहे कार्यक्रम. विचार करून सांगून आपण समोर का होते तर काढून राहिली पाहिजे वायरा तिथं हात लावून राहिलीस तर हे एकाहून लपते तर माहीत नाही. त्याला भेटून हे इकडं तू काढून घेऊन मग भेटून बरं निघलाय पाल. असतं हे ठेवलं इकडं. आता डेअरी राहून काही वेल गेली करायला पहिलं हां. हे झाडाचे कामं करणं हे फक्त दुसरं कामं नाही. घरचे कामं नाही, फक्त झाडं कापून काही पाणी टाकून हे घरचे कामं पाहिजे सगळं. मी आता म्हणजे बाबा मला हे राहू दे ना, हे राहू दे ना. डेर कोणी येत नाही. झाले का चेंज कपडे. आपण आता आंघोळ आपलं काम झालं, द्यायचं काम चालू आहे. किंवा झाडं तोडणं झाडं कापणं द्यायच्याकडे आहे. चला आपलं ज्याच्या वावरात मामाच्या पाईल गेला, मामा गेले बजा गाय विकायला आणि दुसरी गाय आणला. चला आपण त्याच्या वावरात जाऊन चलो. तर आता आपण चालू मित्रांनो साईलचे मामाच्या घरी वावराला. आपण इकडे चालू आहे यायचे कारागिरी का करतात तर का नाही ते पडतात. कुठं पडणार आहे, किती लपणार आहेत नाही वाचू शकत. का करणार आहेत लपून. आंबा झळून राहिला. याच्या व्हिडिओ बनवायच्या पहिले आंब्याच्या. चलो मिलेंगे अपन खेत में मामू के. चलो वारा पोचला मामाच्या इकडं. गाय बनल्या कवडू मामांना त्याची गाय पण पाहिजे लागेल ना आपल्याकडे. सगळं ते मामाच्या सोला वारून गेला इकडं. तर कापण आपण ज्याच्यात आपल्याला समोर तर आता आपण गाडी इथंच ठेवा कसं म्हणण्याचे विचारायचं. कारण की आपल्या गाडी इथंच आणायचं आहे पाणी पाहिजे. चला समोरच घेऊन जाऊ असं वाटते. चलो मिलेंगे. अटक बांधून राहते पुरं कडीप बंद. आपण पोचलो तर मामाच्या घरात. तर हे पण सोडून चला भेटून मग आपण आता तिकडं डायरेक्ट. चला मित्रांनो आपण यांची गायचं पाणी पाजायला नेऊन राहिले. येतही नाही आपल्याला समजत नाही. चला घेऊन चला भेटून. तर आपण आणला होता कवडू मामाच्या घरात. गाय पाणी पाजा पेतही नाही. त्या घरून फोन आला कुठं जायचं आम्ही आता आणखी का घोमणं आहे. चला गाय पाणी पाजून आपण निघून आता इकडून. काही जास्त वेळ थांबू शकत नाही आपण इथं. घरून फोन आला तर चला भेटून मग आता डायरेक्ट आपल्या लोकेशन. याचं जसं होतं तसं कवर बांधलं आता साईलचं. आता आपण चाललो घराकडे. चला भेटून आपण आता घरी. तर आपण पोचलो घरी. बहुत लेट झाला तर झाला. आपण मौदा गॅस नाही आला. चला भेटून जायचं मित्रांनो. आपण चाललो आता मौदा. गॅस वगैरे न्यायचे आम्हाला कुद्रवाला. हे घरी आल्यावर काही काढून ते आपलं घडण इथं चाल लावून देते. आपल्याला इकडे यायला काही टाकायला लागत ना. पेट्रोल नाही काही नाही. आपल्या खेळून देते. चला भेटून तुम्हाला तिथं पोहोचल्या आपल्या लोकेशनवर. पोहोचलो आपण मित्रांनो मौदा. आता चालू आमचं. तर मित्रांनो आपण आलो आता मौदा गॅस दुकान. चला इकडं चला भेटून आता गॅस देऊन मग भेटू. याच्या चाबी दवलली यायची. तर आपण गॅस ठेवली आहे. आता आपण चाललो कटिंग करायला. दाढी करायची आपल्याला. दाढी वाढली आहे. चला भेटून. आपली दाढी झाली आहे. बहुत गर्दी होती टाईम लागला. आता ज्याच्या आपल्या तिथं डिश सुद्धा. चलो लग्न झालं हॉलमध्ये धंदे जाऊ का तर जेवण करायला. जेवण का जेवण करायले नाही म्हणजे चांगलं.
जाऊ दे नाही म्हणजे इथे नाश्ता चालतो म्हणजे ना आपले ते नाश्ता चारून हे आता आपले चलो लेंगे. तर मित्रांनो आपलं काम झालं. आता आपण चाललो घराकडे. गॅस ठेवलीस, डिश बी सुधरवली ना. आता आपण सुद्धा कामाचं आपण चाललो तर घराकडे. चला भेटून आपण आता घरी पोहोचल्यावर. आता आलो आपण घरी मित्रांनो. टाईम झाला आपल्याला सोला कापायचे आपल्या उद्यापासून. काल्याला जायचे आपल्याला. चला आता भेटून. साहिल तर गेला मग वावरात. फोन आला तर साहिलच्या वावरात कवा जाशी म्हणे. म्हणलं मौद्याला हॅलो बा आता काही जाणं होत नाही आपलं. त्यांचं चाललो म्हणे साहेब म्हणे. आता चाललो आपण भेटून आपण तुम्हाला मग घरी आलो. आता पाहून आता काय होते समोरचं. चला मित्रांनो इकडं चना भाजणं चालू आहे. चना भाजणं चालू आहे. परतेच उठून पाय परतेच उठून आपल्याला जेव्हा झोपलो होतो चेवाला म्हणलं असं चना आणलं इकडं. धुपं काय आहे बा चना भाजून राहिली. हे का चालू आहे तिकडं बाई. हे इकडं नाही, इकडं चालू आहे आपला चना नाही का. हे इकडं काय माहीत नाही बाबा का होय. तिकडं लपवते चेरी निघते काम तर काय माहिती कोणतं काम आहे यायचं काय समजतच नाही. चला मित्रांनो आपला ब्लॉग आपण इथं एंड करून लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटून आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तर बाय.